सध्याचं राजकीय मला असं परिस्थिती वाटतं की पाहता? आपल्याला ना महाराष्ट्रात सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे की आपल्याला मराठीसाठी बाजू मांडायला लागते. साहेब भाषणात प्रत्येक वेळेला सांगतात तुम्ही कुठच्याही स्टेटला जा, कुठच्याही भारतातल्या स्टेटला जा, तुम्ही फक्त भारतच रिस्ट्रिक्ट करू नका, तुम्ही जगभरात कुठेही जा. तुम्ही जपानला गेलात तुम्हाला जॅपनीजच बोलायला लागते, चायनाला गेलात तर तुम्हाला चायनीजच बोलायला लागते. माझी मैत्रीण आता स्वीडिश नॅशनल झाली, तिला सांगितलंय 6 महिन्यात स्वीडिश शिकायला पाहिजे तरच तुमची नॅशनॅलिटी राहील. मग आपणच का असे मागे राहतो आणि आपल्याला का लोकांना सांगायला लागतं की तुम्ही मराठीत बोला किंवा मराठी शाळा बंद करू नका? ही फक्त मराठी भाषिकांचीच का एवढी हलगर्जीपणा असतो मला कळत नाहीये. इंग्रजी त्या शाळांचा घाट घातला जातो. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा इंग्रजीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या नगरसेवकांनी इतर नगरसेवकांनी विरोध मांडला, मात्र त्याला सत्ताधारी जुमानले नाहीयेत. त्यांनी बहुमताने तो ठराव मंजूर केला. म्हणूनच राजसाहेब नेहमी म्हणतात मराठीसाठी म्हणूनच राजसाहेब म्हणतात की तुम्ही एखाद्याच्या हाती अशी पाशवी राक्षसी शक्ती देऊ नका, सत्ता देऊ नका. मग ते तुम्हाला विचारणारच नाही. जसं काल नाशिकला झालं की ऑक्सिजन झाडांपासून मिळणारा सगळ्यांना हवाय, सत्ताधाऱ्यांना पण हवाय आणि विरोधी पक्षांना पण हवाय. पण तरी बेमालूमपणे झाडं कापली. सगळ्यांनी आम्ही आंदोलनं केली. ते पोलिसांना हाताशी धरतात आणि झाडं कापून टाकतात. शेवटी ती एक एक झाड वाढायला 100-100 वर्ष लागलेली असतात. आणि असं काही नाहीये की नाशिकला जागा नाहीये कुंभमेळ्यासाठी. नाशिकला वर्षोनवर्ष कुंभमेळा होतो, दर 5 वर्षांनी होतो. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही झाला होता. ती जमीन कुठे गेली? म्हणजे जमिनी मोकळ्या करायच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली आणि कुंभमेळा संपला की त्या जमिनी विकून टाकायच्या. आता कालच तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल केलाय की कुंभमेळ्यासाठी जो फंड काढलाय त्यातला कसा कट वरपासून खालपर्यंत मंत्र्यांना जातोय. मला असं वाटतं की तुमच्या हातात ही सत्ता आहे, जरी तिकडे सत्ता नसेल तरी तुम्ही ती वाजवत राहिली पाहिजे, गाजवत राहिली पाहिजे. लोकांना कसं आहे की इतके दिवस सोशल मीडियावरती त्यांनी आपण म्हणतो अंधभक्त त्यांनी जे काय धुमाकूळ घातला होता, तुम्ही लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की रियालिटी काय आहे. की मराठी शाळा माझं म्हणणे मी असं म्हणत नाही की कोणीच म्हणत नाही की तुम्ही दुसरी भाषा शिकू नका. इंग्रजी भाषा नक्की शिका, पण मराठीला कशाला नाही शिकवत? लहान मूल 2 भाषा शिकू शकतात. तर माझ्याकडे पण लहान मुलं आहे. आम्ही सगळे त्याशी मराठीत बोलतो, तो मराठी बोलतो. दुसरीकडे कुठे पार्टीला गेला त्याचे कोण हिंदी भाषिक असतील, तिथे हिंदी. कसं आहे लहान मुलं आहे ते स्पंज सारखं असतं. तुम्ही 2 भाषा त्यांना शिकवूच शकता. त्याच्यासाठी मराठी कशाला काढली पाहिजे? एक इंटरनॅशनल लँग्वेज जी जगभर चालते, भारतभर चालते म्हणून इंग्लिश, आणि जी आपल्या स्टेटची भाषा आहे ती मराठी. ही शिकवलीच पाहिजे. पक्षाने तुमच्या अल्टिमेटम दिलेलं आहे की पुनर्विचार करण्यात यावा. आता मनसे स्टाईलने तुमच्या स्टाईलने कसं आहे आम्ही आंदोलन करू, तोडफोड करू, पण आमच्या मुलांना पण आम्ही किती काळ तुरुंगात पाठवत राहणार? जसं टोलचं आंदोलन झालं. तुम्ही नेहमी म्हणता की टोलला काय केलं? 7 टोल बंद आमच्यामुळेच झाले. आज सगळे चारी मुंबईत येणारे एंट्री पॉइंट्स बंद केले. ते आम्ही तेव्हा आंदोलनं केली होती म्हणूनच ते सरकारवरती दडपण होतं. पण तुम्ही हे विचार कधीच करत नाही की आमची मुलं जेव्हा आंदोलन करतात तेव्हा हजारो मुलांवरती केसेस पडतात, हजारो मुलं आत जातात, हजारो मुलं पोलिसांच्या लाट्या खातात. त्यांना कोण बघतं? तुम्ही येऊन बघता? कोण नाही बघत. का मराठी माणूस बघतो, जो जाणार येणारा फ्री आता जाणार आहे तो बघतो. शेवटी आम्हाला पण आमचा पण खिसा बघायला लागतो की आम्ही किती काय ह्यांना वकील पुरवू शकतो, किती काळ आम्ही आंदोलन करू शकतो. तसंच आहे ना आता मराठी शाळांचं आम्ही आंदोलन करणार. आता साहेबांनी परवा हिंदी विरोधी मोर्चा काढला, हिंदी मागे घ्यायला लावली. पण जसं मी बोलतो की पाशवी सत्ता त्यांच्या हातात गेली ना की ते तुम्ही करत राहा आंदोलन. आता नाशिकला करत राहा आंदोलन. लोक रस्त्यावरती उचलून झाडाच्या पाठी बसलेत पोट घेऊन. पण ते कुठे ऐकतात लोक तुमचे? तुम्ही मतदानाच्या वेळेला तर विचार करा की तुम्ही कोणाला